जे आंदोलनकर्ते होते त्यांची जी प्रमुख मागणी होती किंवा जुनी आणि प्रमुख मागणी होती की मराठवाड्यापुरतं जो काही कुणबी नोंदणी होत्या त्याला तुम्ही समाजाला त्या द्यावा आणि हैदराबाद गॅजेटच्या प्रमाणे आणि तो एक महत्त्वाचा निर्णय आमच्या महायुतीच्या सरकारच्या उपसमितीने घेतलेला आहे, ज्याचे प्रमुख स्वतः विखे पाटील जे होते. पण ह्या निमित्ताने मी हे आवर्जून याचा उल्लेख करीन की आपण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक पूर्ण अगर वाटचाल तुम्ही पाहिली की जेव्हा जेव्हा मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे, जेव्हा जेव्हा मराठा समाजाने गुलाल उधळलेला आहे, त्याचा ते फक्त फडणवीस साहेबांच्याच सरकारच्या कालावधीमध्ये झालेला आहे. पहिलं पण 14 ते 19 मध्ये फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं आणि ते टिकून दाखवलं. नंतर 2.5 वर्षाच्या आमच्या महायुतीच्या कालावधीमध्ये तेव्हा पण फडणवीस साहेब त्या सत्तेमध्ये होते, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, तेव्हाही 10% आरक्षण दिलं. आणि आज परत एकदा जे आंदोलनकर्त्यांचं जरांगे पाटलांची जी सर्वात जुनी आणि महत्त्वाची मागणी होती की बाबा आम्हाला मराठवाड्यापुरतंच तुम्ही आम्हाला कुणबीच्या नोंदणी शोधून द्या आणि त्या पद्धतीने मराठा समाजाला न्याय द्या, म्हणून मराठा समाजाने याचा निश्चित पद्धतीने याची दखल घेतली पाहिजे की आपल्या समाजाला जेव्हा जेव्हा न्याय देण्याची वेळ येते, जेव्हा जेव्हा आमच्या मागे पाठिंबा आणि ताकद उभी करण्याची वेळ येते, तेव्हा तेव्हा फडणवीस साहेब सत्तेमध्ये असतात, सत्तेचं नेतृत्व करत असतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक मराठा समाजाच्या प्रत्येक नागरिकाने, युवकांनी आज आदरणीय फडणवीस साहेबांचे आभार मानले पाहिजे. जे आंदोलनकर्ते होते त्यांची जी प्रमुख मागणी होती किंवा जुनी आणि प्रमुख मागणी होती की मराठवाड्यापुरतं जो काही कुणबी नोंदणी होत्या त्याला तुम्ही समाजाला त्या द्यावा आणि हैदराबाद गॅजेटच्या प्रमाणे आणि तो एक महत्त्वाचा निर्णय आमच्या महायुतीच्या सरकारच्या उपसमितीने घेतलेला आहे, ज्याचे प्रमुख स्वतः विखे पाटील जे होते. पण ह्या निमित्ताने मी हे आवर्जून याचा उल्लेख करीन की आपण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक पूर्ण अगर वाटचाल तुम्ही पाहिली की जेव्हा जेव्हा मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे, जेव्हा जेव्हा मराठा समाजाने गुलाल उधळलेला आहे, त्याचा ते फक्त फडणवीस साहेबांच्याच सरकारच्या कालावधीमध्ये झालेला आहे. पहिलं पण 14 ते 19 मध्ये फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं आणि ते टिकून दाखवलं. नंतर 2.5 वर्षाच्या आमच्या महायुतीच्या कालावधीमध्ये तेव्हा पण फडणवीस साहेब त्या सत्तेमध्ये होते, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, तेव्हाही 10% आरक्षण दिलं. आणि आज परत एकदा जे आंदोलनकर्त्यांचं जरांगे पाटलांची जी सर्वात जुनी